आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचे मलकापूर नगरीत उत्स्फूर्त स्वागत. आषाढी एकादशीच्या ओढीने विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन मुक्ताई नगरहून पंढरीकडे निघालेला आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा पायी पालखी सोहळा जून 26 रोजी विदर्भद्वारी म्हणजेच मलकापूर नगरीत दाखल झाला. टाळ, मृदंगाचा टाळ, चिपळ्यांचा सुश्राव्य आवाज आणि संत मुक्ताई ज्ञानोबा तुकाराम या नामघोषाने अवघे आकाश दुमदुमून गेले असून संपूर्ण शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वाटेवर निघालेल्या या सोहळ्यात सुमारे 700 वारकरी विठ्ठलचरणी लीन होऊन चालत आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या वैष्णवांच्या माऊल्या, हाती घेतलेल्या उंच भगव्या पताका आणि अंगात संचारलेला भक्तीचा अथांग उत्साह पाहताना डोळ्यांचे पारणे फिटत होते. वारकऱ्यांनी जेव्हा मलकापुरात विठ्ठल नामाच्या तालावर पावली खेळायला सुरुवात केली तेव्हा उपस्थित हजारो भाविकांचे ऊर भक्तीने भरून आले. दसरखेड येथे 6 जेसीबीद्वारे भव्य स्वागत व पुष्पवृष्टी. पालखी सोहळ्याचे विदर्भ प्रवेशाचे मुख्य द्वार असलेल्या दसरखेड येथे या सोहळ्याचे अतिशय जोरदार, अभूतपूर्व आणि डोळे दिपवणारे स्वागत करण्यात आले. दसरखेड येथील माजी सरपंच निवृत्ती साठे, संतोष साठे, विजय साठे, पत्रकार श्रावण पाटील यासह साठे परिवार आणि समस्त दसरखेड वासियांच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आले. महाभूमी डिजिटलसाठी विजय वर्मा, मलकापूर.